तर बीएमसीतही लवकरच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। लवकरच ऑपरेशन टायगर होईल अशी चर्चा आहे। शिवसेनेमध्ये इनकमिंग वाढतीच आहे असं भोंडेकर यांनी म्हटलंय। शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। पाहूया। आपल्यासोबत शिवसेना नेते आमदार नरेंद्र भोंडेकर आहे। भाऊ काय सांगाल, ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर सक्सेस झालं, आता ऑपरेशन आमदार जे आहेत ते कधी सक्सेस होणार, किती आमदार एका अर्थानं येणार अशी माहिती आहे इकडे? असं कुठलंच मागच्या वेळेस सुद्धा ऑपरेशन टायगर वगैरे काही नव्हता। मी आधी सांगितलं आहे की शिंदे साहेबांचे कार्यपद्धती आणि ते सांभाळून घेण्याची पद्धत त्यांच्यावरती विश्वास वाढत चाललेला आहे। म्हणून हे आमचे जे आलेले खासदार आहेत ते आमचे जुनेच संपर्कातले आहेत आणि त्यांनी तिकडची शिवसेना आणि इकडची शिवसेनेमध्ये किती फरक आहे, कोण कोणाला प्रेमानं सांभाळतं, आमची फर्स्ट लाईन सेकंड लाईन किती चांगली पद्धतीची आहे हे ते पाहून इकडे येत आहेत। मला वाटते जर हीच पद्धत तिथं असती, फर्स्ट आणि सेकंड लाईन चांगली सांभाळणारे असते ते आलेच नसते। संजय दिना पाटील यांनी काल जे ते आरोप लावलं, कुठेतरी आम्हाला विचारलं जात नाही अशा प्रकारचे गंभीर आरोप केलं। ज्यावेळेस संजय राऊत यांनी सुद्धा जे आहे ते गंभीर आरोप केला, एका अर्थानं आज ट्विट केला आणि बंदूक दाखवली त्यांनी। कसं बघताय याकडे आपण? नाही, दिना राऊतजीने सांगितलं की आमच्यावरती अपशब्दाचा प्रयोग करतात आणि तो अपशब्दाचा प्रयोग केल्यानंतर ही जर माणूस एकदा दोनदा समजून घेईल, तुम्ही वारंवार दाखवाल आणि आता तुम्ही अजून धमकी देण्याच्या भाषा कराल, कोणी आमदार खासदार नाही ऐकणार आणि त्याच्यामुळेच तो मागचा प्रकार झाला। पुढचा प्रकार अजून होऊ नये म्हणून त्यांनी शांत पद्धतीनं सांभाळून घ्यायला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत हे होते आमदार नरेंद्र भोंडेकर। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र, नागपूर।